तर हा माइलस्टोन ठरलेला विषय की सकाळी उठल्यानंतर वांजोट्या व्हायचं तोंड पाहायचं नाही, वांजोटी आहे, मग दुसरं लग्न, ही आमच्या दोघांची एक नाणी आहे. गरजवंताला अक्कल नसतेच. मूल न होणं हा काही आजार नाही, ही काही चोरी नाहीये किंवा हा काही कोणाचा दोघांचाही दोष नाहीये. सकाळी टिफिन केल्यानंतर मिस्टरांना एकदा टिफिन दिल्यानंतर 8 तास माझ्याकडे वेळ असायचा, कारण 8 तासांनीच मिस्टर घरी येणार. ह्या वेळेमध्ये मी काय करायचं, कोणाचं लग्न आहे किंवा काय आहे, तर अशा मुद्द्यांवरती मला चर्चेमध्ये सहभागी नाही केलं जायचं. असं वाटायचं की आता पिरियड येईल की काय, म्हणजे ती मी वाट बघायची की प्रेग्नन्सी असणार आहे का पिरियड येणार आहे. मलाच असं वाटायचं की माझे पाय खूप दुखतायत, मला पायच नाहीत का, कधी ते इतकं डोकं दुखायचं, म्हणजे मलाच कळायचं नाही की मला काय होतं. मूल कशासाठी हवं आहे की ते आपल्या घराण्याचं नाव, वंशाचा दिवा, ह्या सगळ्यासाठी. तर मी ठरवलं की माझ्या घराण्याचं नाव मीच करेल. उपवासाचा अर्थ असा नाहीये की तुम्ही साबुदाणा खा, तेलकट खा, असं नाहीये. त्याच्या हा ऋतू बदलाचा काळ आहे, म्हणजे पावसाळा संपून आपण हिवाळ्याकडे येणार आहोत. आमचा जो संस्कार वर्ग आहे तो महाराष्ट्रातला 1 नंबरचा शून्य कचरा संस्कार वर्ग आहे. नमस्कार मित्रांनो, वाढीव मंडळी या पॉडकास्ट चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. नवदुर्गांच्या या 9 एपिसोड्समध्ये आपल्या आजच्या दुर्गा आहेत, ज्यांना मुलं होत नाहीयेत म्हणून हिनवलं गेलं, ते आत्ता त्या शेकडो मुलांचं संस्कार वर्ग घेत आहेत, शेकडो मुलांना घडवतायत. अशा या उषा घुगे मॅडमना आज आपण भेटणार आहोत. नमस्कार मॅडम, खूप खूप स्वागत आहे तुमचं. काय सांगाल मॅडम स्वतःबद्दल? मी स्वतःचा परिचय देते. माझं नाव उषा शिवाजी घुगे. मी मराठवाड्यात परभणी जिल्हा, गंगाखेड तालुका इथे माझा जन्म झालेला, आणि लग्नानंतर मी पुण्यात आले. म्हणजे 5 जुलै 95ला मी पहिल्यांदा पुणं पाहिलं, आणि ह्या पुण्याने मला भरपूर काही दिलं. कसं असतं माहिती आहे का, माझं जे एज्युकेशन होतं ते आर्ट साईडने झालेलं. 12वी पर्यंत माझं एज्युकेशन झालं आणि लग्न झालं. लग्नानंतर इथे आल्यानंतर माझे मिस्टर मेकॅनिकल इंजिनियर आहेत, आणि त्यांना MIDC मध्ये जॉब असल्यामुळे 8 ते 12 तास जॉब करावा लागायचा, आणि मी दिवसभर घरी एकटीच असायची. त्यामुळे त्यांनी मला फुल परवानगी दिली की तुला शिकायचं असेल तर तू शिकू शकते. मग मी पुढे BA आणि MA सोशॉलॉजी केलं. नंतर काही कम्प्युटरचे पण कोर्सेस केले, टायपिंग केलं. तर ह्याच्यामध्ये काय होत गेलं, एज्युकेशन तर होत गेलं, पण लग्न झाल्यानंतर 1-2 वर्ष झालं की आपल्याकडे विचारलं जाते की काही गुड न्यूज आहे की नाही, आणि ती काही गुड न्यूज माझ्याकडे येत नव्हती. 2 वर्ष झाली, 5 वर्ष झाली, 10 वर्ष झाली, 15 झाली, 30 वर्ष झाली. आज माझ्या लग्नाला 30 वर्ष झाली आहेत, पण माझ्याकडे अजूनही गुड न्यूज आहे का, ह्याचं उत्तर नाही, असंच आहे. आणि ह्या प्रवासामध्ये खरं तर हा माइलस्टोन ठरलेला विषय किंवा हा प्रश्न आहे माझ्यासाठी. कसं असतं माहिती आहे का, जेव्हा एखादी गोष्ट आपल्याकडे नसते आणि त्याच प्रश्नावरती सारखं सारखं येतं की माझ्याकडे काय आहे हे कोणी पाहत नाही, पण तुमच्याकडे काय नाहीये, आणि फक्त काय नाही हाच प्रश्न जेव्हा विचारला जातो तेव्हा खूप त्रास होतो. हा स्ट्रगल एवढा हार्ड होता की सकाळी उठल्यानंतर वांजोट्या व्हायचं तोंड पाहायचं नाही, वांजोटी आहे, मग दुसरं लग्न वगैरे, हे सगळं फेस करत करत इथपर्यंतचा प्रवास मी केलाय. इतका काही सोपा नव्हता तो. पण ह्यातनं काय झालं माहितीये का, की जेव्हा मी हे ट्रीटमेंट करत होते, गायनीकडे जात होते आणि ट्रीटमेंट करत होते, तेव्हा माझ्याकडे खूप वेळ असायचा. म्हणजे डेली सोनोग्राफीची प्रोसिजर असते ह्याच्यामध्ये, आणि ते जे प्रोसिजरमध्ये काय होतं की माझी पुण्यामध्ये ट्रीटमेंट चालू असायची आणि मी भोसरीमध्ये राहिला. प्रवासाच्या दरम्यानचा 1 तासाचा कालावधी असायचा आमचा, बसने जायला लागायचं. तर मग हे जेव्हा आपली गर्भाशयाचं किंवा पोटाशी संदर्भात हे सगळं चालवले असतं, इंजेक्शन्स असतात, बाकीच्या सगळ्या गोष्टी, तर कंबर दुखणं, पाय दुखणं, हे सगळं, तर असं वाटायचं की हॉस्पिटलमधनं घरी येताना कमीत कमी मला बसायला सीट मिळावं, 1 तास मी उभं राहून नाही जावं. मग ह्यासाठी आम्ही दुपारच्या वेळ निवडायचो की घरी येण्यासाठी परत. मग एवढा वेळ काय करायचं, त्या वेळेचं काय करायचं, तर मग विचार केला की पुणे तिथे काय होणे. मग आम्ही सगळीकडे दाखवतच होतो, म्हणजे ज्योतिषांना, बाकी सगळीकडे. जर मुलं होत नाहीये तर फक्त एका हॉस्पिटल तर नक्कीच नाही केलं. आणि मग तिथे गेल्यानंतर खूप प्रश्न असायचे. कोणी सांगायचं ही शांती करा, कोणी सांगायचं ते करा, काहीतरी करा, कालसर्पयोगच आहे, अजून काही पितृदोषच आहे, बाकीचे काही गोष्टी, उपवास करा. हे सगळं करून करून इतका कंटाळा आलेला होता की मला असं वाटलं की हे ज्योतिष्य काय असतं ते आपणही एकदा बघावं. आणि मीही एका ठिकाणी ज्योतिष्याचाच क्लास जॉईन केला.
मग 6 महिने क्लास केल्यानंतर थोडं थोडं मला कळायला लागलं आणि आता असं आहे की मी स्वतःच ज्योतिषी आहे. हो, वाव. खूपच छान गोष्ट आहे ही की एवढ्या स्ट्रगल मधून तुम्हाला ज्योतिषशास्त्राकडे वळावंसं वाटलं आणि तुम्ही छान शिक्षण वगैरे पूर्ण केलं. ह्या सगळ्या दरम्यान जाताना तुम्ही काय स्ट्रगल फेस केलात? म्हणजे मग ते लग्न झाल्यापासून ते ज्योतिष पर्यंत जावं, म्हणजे काहीतरी करावं, ती ऍक्शन का घ्यावी, इथपर्यंत तुम्हाला काय यावंसं वाटलं? आम्ही इथे दोघंच होतो आणि दोघं असल्यामुळे सकाळी टिफिन केल्यानंतर मिस्टरांना एकदा टिफिन दिल्यानंतर 8 तास माझ्याकडे वेळ असायचा, कारण 8 तासांनीच मिस्टर घरी येणार. तो वेळ असायचा आणि ह्या वेळेमध्ये मी काय करायचं हा प्रश्न असायचा. मग मी बरेच क्लासेस केले. असं नाही की मी पहिल्यांदाच ज्योतिषाकडे वळली किंवा काय. आमचं लग्न सुद्धा ज्योतिषाला किंवा पत्रिका दाखवून झालेलं नाहीये, म्हणजे आम्ही अजिबात बिलीव्ह करत नव्हतो. आणि लव्ह मॅरेज नाही, अरेंज मॅरेज, लव्ह मॅरेज नाहीये. तर तेही काही असं ज्योतिषांना दाखवून नाहीये. म्हणजे आपल्याकडे जनरली अरेंज मॅरेजमध्ये पण पत्रिका दाखवतात, पत्रिका जुळती की नाही वगैरे असं बघतात, पण माझ्या बाबतीत तेही झालेलं नाही. पूर्वी लोक काय करायचे की वडीलधाऱ्या मंडळींना मुलगी पसंत आहे ना, ह्या म्हणजे माझ्या आई वडिलांना मुलगा पसंत आहे, मुलीला किंवा मुलाला कोणी विचारायचंच नाही. कदाचित मुलाला विचारतही असतील, पण मुलीला काही विचारत नव्हते. त्याच्यासारखं एवढं फ्रीडम नव्हतंच तेव्हा. आणि ते जे म्हणतील ते, आणि तेव्हा आमचाही एवढा विश्वास असायचा की आपले आई वडील आपल्यासाठी जे करतायत ते योग्यच असणार आहे. त्यामुळे मी काही ह्या लग्नाविषयी नाराज वगैरे नक्कीच नाहीये. पुढे काय झालं माहितीये का, की जेव्हा 1-2 वर्ष झाल्यानंतर आमच्या लक्षात यायला लागलं आणि आम्ही एक एक गोष्टी करायला लागलो, डॉक्टरांकडे जायला लागलो. फक्त मग आपण एकच नाही, कसं असतं, आपण डॉक्टरांकडे गेल्यानंतरही सेकंड ओपिनियन नक्कीच घेत असतो, थर्ड ओपिनियन घेत असतो. मग कोणीतरी काहीतरी सांगायचं की नाही ह्या ज्योतिषांकडे जाऊ, इकडे जाऊ, तिकडे जाऊ. मग ज्योतिष्य म्हणजे काय हे मला जाणून घ्यायचं होतं. आणि मग ज्योतिषाकडे गेल्यानंतर हे वेगळं वेगळं काय सांगतात, की ह्या ज्योतिषांकडे गेल्यानंतर हे सांगतात की तुम्ही शांती करून घ्या, त्या ज्योतिषांकडे गेल्यानंतर ते सांगतात की नाही तुम्ही हे उपवास करा, दुसऱ्या ज्योतिषांकडे गेल्यानंतर ते काहीतरी वेगळंच सांगतात की तुमची एकनाडी आहे. मग हे नेमकं काय आहे हे बघूयात म्हणून मी ह्याच्याकडे वळले. आणि खरंच मी सांगते तुम्हाला की आमच्या दोघांची एकनाडी आहे, माझी आणि माझ्या मिस्टरांची, की जे बेसिक बघितलं जातं लग्नाविषयी. म्हणजे तुमचं गण कुठलं आहे, राशी कुठली आहे, हे सगळं जे बघितलं जातं ह्याच्यामध्ये आमच्या दोघांची एक नाडी आहे. आणि मला असं वाटतं की आम्हाला संतती न होण्याचं कारण तेच आहे. कारण माझं IVF झालेलं आहे, ICSI झालेलं आहे. आणि विज्ञान मग कुठे आहे, की मी एवढं सगळं करूनही विज्ञानाने तर मला काहीच यश नाही दिलेलं. मग शेवटी कसं असतं की आपण जेव्हा डॉक्टरांकडे जातो, एखादी असं क्रिटिकल केस असते, तेव्हा डॉक्टर सुद्धा आपल्याला सांगतात की आता तुमचं जे काय करेल ते तुम्ही देवावरती विश्वास ठेवा किंवा त्याची प्रार्थना करा. मग मी म्हटलं चला हे पण करून बघूया, गरजवंताला अक्कल नसतेच. मग मी त्याच्याकडे वळले. आणि मला असं वाटलंही नव्हतं की मी ह्याच्यामध्ये माझं करिअर करेल. आणि हळूहळू मला इतकी गोडी निर्माण झाली आणि मग कळलं की नाही अरे हे पण एक शास्त्र आहे, ही काही अंधश्रद्धा वगैरे नाहीये, हे पण शास्त्र आहे. आणि ह्याच्या मार्फत आपण थोडंफार तरी भविष्य जाणून घेऊ शकतो. मला असं म्हणायचं की मला इथून घरापर्यंत जायचं आहे आणि मला जर माहिती असेल की ह्या 1 किलोमीटरच्या अंतरातला रस्ता खडबडीत आहे किंवा इथं खड्डा आहे, तर मला माहित असेल तर मग ती चुकवू शकते किंवा तिथनं गाडी मी स्लो घेऊ शकते. पण मला जर माहिती नसेल तर नक्कीच माझ्या गाडीचं नुकसान होईल, माझंही नुकसान होईल. आणि हे जर ज्योतिषामार्फत कळत असेल तर ज्योतिषाचा सल्ला घ्यायला नक्कीच काही हरकत नाही, असं मला वाटतं. काय असतं म्हणजे एक स्त्री म्हणून तुम्हाला संतती नाहीये हे हिणवलं जाणं काय असतं, ते एका स्त्रीच्या मनाला किती हिट करतं, काय फील देतं ते स्त्रीच्या मनाला? कारण मी हा प्रश्न विचारते कारण की आज खूप साऱ्या स्त्रिया अशा आहेत की हे समाजामध्ये बदलण्याचं गरज आहे. लोकांना कळत नाही की आपण त्या गोष्टीला घेऊन नाही बोललं पाहिजे. नाहीये हे तिलाही माहितीये, ते तुम्हालाही माहितीये. जेव्हा त्याच्याकडे काही असेल ती स्वतः सांगेल, राईट? ते का म्हणजे असं सारखं सारखं टोचून बोलायचं स्त्रियांना की काय ग मग आहे का काही गुड न्यूज किंवा काय, ते का बोलायचं? म्हणजे हे जेव्हा बोललं जातं ते त्या स्त्रीच्या मनाला किती लागतं, काय फील होतं, हे तुम्ही मला सांगा इकडे. कसं असतं माहितीये का, आत्ता जो तुम्ही म्हटलात की नवदुर्गा किंवा नवरात्र हा सणच ह्याच्यासाठी आहे की सृजनासाठी आहे. सृजन म्हणजे काय की नवीन उगवणं किंवा नवीन निर्मिती करणं. आणि लग्न हा बेसच ह्याच्यासाठीच आहे. नाहीतर आपण लिव्ह इन मध्ये पण राहू शकतो की नाही, पण लग्न ह्याचीच संकल्पना आहे की तुम्ही दोघांनी एकत्र यायचं आणि नवीन निर्मिती होणार आहे आणि पुढे आपलं कुटुंबाची वाढ होणार आहे. पण काही वेळा काय होतं की मूल न होणं हा काही आजार नाही, ही काही चोरी नाहीये किंवा हा काही कोणाचा दोघांचाही दोष नाहीये.
हे एक नैसर्गिक काहीतरी आहे. 100 व्यक्तींमागे एखाद्या व्यक्तीमध्ये असं होतं की नैसर्गिक कुठलाही प्रॉब्लेम नसताना त्यांना संतती न होणं. हा एक खरं तर वैज्ञानिक अभ्यासाचाच विषय आहे असं म्हणायला मला काही हरकत नाही. पण नशिबाने आम्ही त्या 100 मध्ये एक आहोत असं म्हणायला, कम नशिबाने म्हणा किंवा नशिबाने म्हणा ते आहोत. काय होतं माहिती का, पहिली 1-2 वर्ष मलाही काही कळलं नाही, वयही फार नव्हतं आणि डॉक्टरही म्हणायचे की अजून तुमचं 18-19 वर्ष वय काही जास्त नाही, ह्या वयात मुलींची लग्नच होत नाही, तुमचं लग्न लवकर झालेलं आहे त्यामुळे एवढी काही काळजी करू नका. पण असं करत करत जेव्हा वेळ गेला तेव्हा काय व्हायचं माहितीये का, कुठलं डोहाळ जेवण असेल, कुठलं लग्न असेल, तिथे गेलं की पहिला प्रश्न तोच की मग काय ग, काही नाहीये का, बघ त्या मैत्रिणीला झालं, तुझ्यासोबतच्या हिला झालं, तुझ्या बहिणीला झालं, तुझ्या वहिनीला झालं, सगळ्यांना झालं, मग तू काय करत नाहीये का, काही बघत नाही का, हातावर हात धरून कशी बसलीयस, इथपर्यंत हे झालं म्हणजे मनाला की काळजी करतायत आपल्याविषयी असं वाटणं. पण जेव्हा कधीतरी एखाद्या वेळेस आपलं काहीतरी खटकतं एखाद्या व्यक्तीशी, तर तेव्हा तर डायरेक्ट तू अंजुटीच आहे, तुला मुलं बाळच होत नाहीये, सकाळी उठून तुमचं तोंडच नाही पाहायला पाहिजे वगैरे वगैरे असं सगळं फेस करायला लागलं. मग टाळणं की एखाद्या डोहाळ जेवणाला गेलो किंवा एखाद्या बारशाला गेलोय आपण आणि आपण 4-5 जणी एकत्र आहोत, खूप खास फ्रेंड आहोत किंवा खूप चांगले नातेवाईक आहोत आणि मग त्याच्यामध्ये की नाही मुद्दाम आपल्याला मागे ठेवणं, नाही अगोदर बाळाला तू घे, तू मांडीवर घे आणि जाणून बुजून आपल्याला टाळणं हे लक्षात आलं. किंवा आपण पटकन घ्यायला जातो आनंदाने की आपल्या बहिणीचं बाळ आहे किंवा आपल्या मैत्रिणीचं बाळ आहे म्हणून असं पटकन उचलून घ्यायला जातो आणि अगं नको तू थांब असं जेव्हा म्हटलं जातं म्हणजे ते दुःख खूप की हे काय माझी चूक आहे का, की माझं गुन्हा आहे का, की मी काय केलंय असं ह्याच्यामध्ये की मला हे टाळलं जातं, ते फार वाईट वाटतं. आणि जे माझ्या बाबतीत झालं हे नाही व्हायला पाहिजे समाजाच्या बाबतीत, कारण हा काही गुन्हा नाही, हा काही आजार नाहीये हे आधी आपल्याला समजायला पाहिजे. आणि मग त्यातनं मला असं वाटायला लागलं की नाही, मग जी गोष्ट नसते त्याची फार आपल्याला ओढ असते. समजा माझ्याकडे जर खूप छान छान प्रकारच्या साड्या आहेत किंवा खूप छान छान दागिने आहे, पण माझ्या मैत्रिणीकडे दुसरंच काहीतरी नवीन डिझाईनचं आहे आणि ते माझ्याकडे नाही, भले ह्याच्या मानाने ते स्वस्तही असेल किंवा साधंही असेल, पण ते माझ्याकडे नाहीये तर मग मला ते हवं असतं. मग मलाही तसंच व्हायला लागलं की मला बाळ नाहीये तर मग मला हवंय. मग मी उपवास केले, मी सगळे व्रतवैकल्य केले, मी हॉस्पिटलही केले, मी सगळं केलं, पण तरी नाही यश आलं. ह्यात माझी काय चूक आहे? आणि ह्या सगळ्याच्या इन बिटवीन तुमच्या मिस्टरांनी कसं सपोर्ट केला तुम्हाला? कारण की समाजाकडून एवढं बोललं जातं, एवढा मानसिक त्रास होतोय, खूप एवढा मानसिक त्रास दिला जातोय, तर ह्यावेळी तुमच्या मिस्टरांचा टेक काय होता तिथे तुमच्या? ऍक्च्युली मला खूप भाग्यवान समजते की मला जो जोडीदार मिळाला तो खूप छान मिळाला. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की माझं लव्ह मॅरेज नाहीये, पण कदाचित माझं लव्ह मॅरेज असतं तरी असा नवरा मिळाला असतं की नाही मी नाही सांगू शकणार. पण माझ्या नवऱ्याने पहिल्या दिवसापासून आजपर्यंत मला बाळ होण्याविषयी कधीही काही बोललेले नाहीयेत. उलट ते नेहमीच मला म्हणत होते की नाहीये हे काही प्रॉब्लेम नाही, उलट आपण दोघं आहोत, एन्जॉय करूया, आपण बाहेर जाऊया, जिथे माझं मन मला आजपर्यंत ते कधीच म्हटलेले नाहीयेत. उलट कोणाचं वारसाचं आमंत्रण आलं किंवा कोणाच्या वाढदिवसाचं आमंत्रण आलं तर ते मला बऱ्याच आमंत्रण सांगायची सुद्धा नाही की हिला वाईट वाटायला नको, हिला हे. आम्ही नंतर तर फिरायला गार्डन मध्ये जायचं पण सोडून दिलं होतं की मुलं बघितल्यानंतर हिला वाईट वाटायला नको कोणाचे. म्हणजे माझ्या मिस्टरांनी खूप जपलं. मी तर म्हणेल माझ्यासाठी ते देव माणूस आहे आणि जगाचा सपोर्टची गरजच नाहीये. खरं त्यांचा सपोर्ट होता म्हणून ही 30 वर्ष खूप सुखाची गेली. ब्लेसिंग होती तुम्हाला. खूप, कारण त्यांचा जर सपोर्ट नसता, मेन माणसाचा सपोर्ट असल्यामुळे खूप छान गेली ही 30 वर्ष त्यांच्या साथीने. खूप सुंदर. म्हणजे एवढ्या वाईट काळातून जात असताना आपला जोडीदाराने आपल्याला खरी साथ देणं, त्या वाईट काळात जगाने किती काहीही बोलू देत पण आपला जोडीदार तिथे आपल्यासोबत ठामपणे उभं असणं आणि एका शब्दानेही त्याने त्या गोष्टीला घेऊन आपल्याला न दुखावणं, तिथे साथ देणं हे खूप गरजेचं असतं. आणि कोणत्याही स्त्रीसाठी हा सपोर्ट फॅमिलीचा असू दे, नवऱ्याचा असू दे, हा खूप खूप गरजेचा असतो. स्त्रीचं सगळं आयुष्यच त्या नवऱ्याभोवती फिरत असतं, त्यामुळे त्याच्याकडचा सपोर्ट म्हणजे तिचं अख्खं जग असतं आणि तो त्यांना मिळाला म्हणून त्या आज इथे खूप सक्सेसफुल ज्योतिष आणि एक मोठ्या संस्कार वर्गाच्या फाउंडर म्हणून इथे आपल्यासोबत आहेत. जेव्हा दुसरं लग्न किंवा ह्याची भीती जेव्हा तुम्हाला दाखवली गेली तर काय वाटलं तुम्हाला? की ऍक्च्युली माझ्या सासूबाई होत्या किंवा आमच्या घरातली जे मेंबर्स होते ते माझ्याकडे प्रत्यक्ष किंवा उघडपणे असं कधी म्हटले नाहीये, पण अडून यायचं की मग त्याच्या मागे 10 मुलांची लाईन आहे. म्हणजे एखादी चूक म्हणजे काय व्हायचं की मी काही बोलायचंच नाही. म्हणजे
उदाहरणार्थ मला एखादा मुद्दा आवडला नाही तर मी त्या मुद्द्यावरती ठामपणे बोलू शकत नव्हते, किंवा आपण सगळे फॅमिली मेंबर्स बसलोय ते एखाद्या आपल्याला जागा घ्यायची आहे किंवा असे काहीतरी आपले कोणाचं लग्न आहे किंवा काय आहे, तर अशा मुद्द्यांवरती मला चर्चेमध्ये सहभागी नाही केलं जायचं. का नाही केलं जायचं? किंवा जर मी म्हटले की हा माझा अधिकार आहे, हक्क आहे, मी पण बोलायला पाहिजे किंवा काय करायला पाहिजे, तर नाही. का तर तुला मुलबाळ नाहीये. मग मला ती भीती दाखवली जायची की असं होऊ शकतं, आणि मग मी त्यामुळं हे म्हणजे दबून राहायला पाहिजे. मी तुम्हाला आत्ता बसलीये बघा, मॅडमकडे बघा आणि माझ्याकडे बघा, की आत्मविश्वास जेव्हा असतो तेव्हा ह्या शोल्डर टाईट असतात. माझ्या शोल्डरच जे असे झालेले आहेत त्याचे रिझनच हे आहे की माझा आत्मविश्वास हळूहळू असा कमी होत गेला की हे नाहीये म्हणजे माझ्या आयुष्यात काहीतरी कमी आहे, मला व्यंग आहे असं वाटायला लागलं काही दिवसांनी, की मी जगण्याच्याच लायक नाही की नाहीये असं वाटत होतं, की म्हणजे संतती नाहीये, म्हणजे जग म्हणजे अक्षरशः असं वाटत होतं कधी कधी की नाहीये, मग मी का जगतीये काय. आणि प्रत्येक जण तेच मला म्हणायचं. आपण काही एखादी वस्तू घ्यायची म्हटलं, आता उदाहरणार्थ आम्ही घर घ्यायचं ठरवलं तर कोणासाठी घ्यायचे, का घ्यायचे हा प्रश्न. किंवा आता पण आम्हाला काय करायचं झालं तर कशासाठी करायचे. आता घराचं रिन्युएशन करायचं असेल तरी कोण बघणार आहे, कोणासाठी करायचे. म्हणजे कोण जे नाहीये त्याच्यासाठीचे प्रश्न असण्यापेक्षा मी जिवंत आहे, आत्ता आहे, मला काहीच व्हॅल्यू नाहीये, आणि जे कोण नाहीये ते येणारं कसं असणार आहे हे मला माहिती पण नाहीये, पण त्याच्यासाठी सगळं, आणि मी असताना माझ्यासाठी मी आहे ना. आणि हे जे टाळलं जातं ह्याचं फार वाईट वाटतं. बाकी सगळ्या गोष्टींपेक्षा की मी आहे, मला नाही वाटत का माझं चांगलं घर असावं, मला लक्झरी मिळावी, मला गाडी असावी, माझा काहीच व्हॅल्यू नाहीये का एक स्त्री म्हणून. एका स्त्रीची व्हॅल्यू काय असते ना हे समाजाला दाखवून द्यायची खूप गरज आहे, आणि ते आम्ही ह्या शोच्या माध्यमातून करतोय. वाढीव मंडळी जे आहे समाजातल्या वाढीव लोकांना, आगाऊ लोकांना पुढे आणण्याचं काम करतंय, आणि त्या वाढीव लोकांना वाढीव बनायची गरज अशा लोकांमुळे पडते जे वेळोवेळी आपल्याला दाखवून देत असतात की तुम्ही कुठे कमी आहे आणि का कमी आहे. त्याच म्हणजे खूप एवढ्या स्ट्रगल मधून जात असताना सुद्धा माणसाला स्वतःच्या मनाचा विचार करण्याचा अधिकार सुद्धा नाहीये. आणि हे सगळं करत असताना मला सांगा, तुम्ही डिप्रेशन मधून गेलात? डिप्रेशन म्हणजे मला तर असं वाटतं की काही वर्ष असं होते की डिप्रेशनच होतं, दुसरं काही नव्हतंच. कारण दुसरं ध्येयच नव्हतं, फक्त एकच ध्येय. आता मी मीडियासमोर बोलतेय, मला लाज वाटते सांगायची, पण मॅडम जेव्हा आपले जे 28 दिवसानंतर 27 दिवसानंतर जो पिरियड येण्याचा काळ असतो तो तर माझ्या एवढ्या डिप्रेशनमध्ये असायचा, मला बाथरूमला जायची सुद्धा भीती वाटायची. म्हणजे असं वाटायचं की आत्ता पिरियड येईल की काय, म्हणजे ती मी वाट बघायची की प्रेग्नन्सी असणार आहे का पिरियड येणार आहे. आणि कधी कधी तर असं वाटायचं की नाही मी ती वाट बघते म्हणून, म्हणजे ते 4-5 दिवस इतक्या ह्यातनं मी जायची आहे ना, मला झोपेत सुद्धा असं वाटायचं की नाही मला पिरियड आलाय, आणि हे व्हायचं, भीती वाटायची ते सगळ्या गोष्टींची. उलट एकदा येऊन गेल्यानंतर ते परत रिलॅक्स होत असेल मी कदाचित, पण जो तो येण्याच्या अगोदरचा जो पिरियड असायचा तो इतका भीतीदायक असायचा. कधी कधी मलाच असं वाटायचं की माझे पाय खूप दुखतायत, मला पायच नाहीत का. कधी ते इतकं डोकं दुखायचं म्हणजे मलाच कळायचं नाही की मला काय होतं. आणि महिना बाकीच्यांना कदाचित असं होत असेल की 2 महिन्यांनी पिरियड आला, 3 महिन्यांनी, पण मला असं कधीच झालं नाही. तो बिचारा बरोबर महिन्याला माझ्यासमोर दत्त म्हणून हजर राहायचा. गेले म्हणजे. आणि आता असं झालेलं आहे की मी खूप प्रयत्न करून झाले. आपण म्हणतो ना की कोल्ह्याला द्राक्ष आंबट, मी उड्या मारल्या नाही अशातला भाग नाहीये, मी पण खूप उड्या मारल्या, खूप प्रयत्न केले, पण एका क्षणाला एका ह्याच्यावरती येऊन थांबलो आपण की नाही आता मलाच नकोय. कारण आता मी शरीराची चाळण करून नाही घेणार आहे. मी सारखं आता मला भूलकी रोटिंग्स वगैरे ते सगळं आता मी नाही करून घेणार आहे. आणि नाहीये हे नाहीये म्हणजे काही नाही. पण हा मूल कशासाठी हवं आहे की ते आपल्या घराण्याचं नाव, वंशाचा दिवा, ह्या सगळ्यासाठी. तर मी ठरवलं की माझ्या घराण्याचं नाव मीच करेल. काही गरज नाही मला घराच्या त्या दिव्याच्या वंशाची किंवा पंथीची, कशाचीही गरज नाही. मीच करणार. मी पण कोणाच्या तरी घराण्याची पंथी आहे, कोणाच्या तरी घराण्याचा दिवा आहे, वंश आहे, सगळं आहे. मग काय गरज आहे मला. आणि आपण बघतो ना आता, मी असं वाईट अर्थाने नाही म्हणते की सगळ्यांचीच मुलं काही चांगली नाही निघत, माझीच निघणार आहेत असं कशावर. आणि माझ्याच मुलांना मी माझी मुलं म्हणायला पाहिजे असं काही नाही. आणि हेच झालं की कोरोनाच्या काळामध्ये माहितीये का की सगळे एकत्र आले, सगळ्या फॅमिलीज एकत्र येत होत्या, आणि आपण पाहत होतो सगळ्यांचं शेड्यूल चेंज झालेलं होतं, म्हणजे उठणं बसणं वगैरे सगळं. आणि माझ्याही भावाची मुलं आजूबाजूला होती, आमच्या शेजारी पण छोटी छोटी मुलं होती, आणि पाहिलं की सगळी मुलांचं म्हणजे मोबाईलमध्येच खूप वेळ जातोय. आणि लहानपणापासून आम्हाला गणपती स्तोत्र असेल, अथर्वशीर्ष असेल, गणपती अथर्वशीर्ष असेल, मारुती स्तोत्र असेल,
लक्ष्मी अष्टक असेल, ही जी स्तोत्र शिकवलेली होती ह्याच्या पाठीमागे जेव्हा आपण एखादं स्तोत्र म्हणतो त्याच्या पाठीमागे त्याची फलश्रुती दिलेली असते. बरोबर आहे. आता आपण जर का गणपती स्तोत्र म्हटलं, साष्टांगण म्हण हे माझे, तर त्याच्यात सांगितलेलं आहे की धनार्थ्याला मिळे धन, पुत्रार्थ्याला मिळे पुत्र, विद्यार्थ्याला मिळे विद्या, बरोबर आहे, मोक्षार्थ्याला मिळे मोक्ष. पण जेव्हा ते आपण वाचतो तेव्हा आपल्याला असं वाटत असतं की नाही, मी आता हे स्तोत्र म्हटले आणि मला हे मिळणारच. हा जो कॉन्फिडन्स लेवल असते आणि कदाचित त्यातनं मग आपण परत त्या अभ्यासाला किंवा त्या गोष्टीसाठी परत प्रवृत्त होत असू किंवा सकारात्मक दृष्टीने बघत असू आणि पुढे जात असू आणि म्हणून ते यश मिळत असेल. ते स्तोत्र म्हटल्याने मिळतं की नाही हे मला नाही माहिती, पण ते स्तोत्र म्हटल्यानंतर आपण 101% कामाला ज्या स्पीडनी लागतो त्या स्पीडने आपल्याला नक्कीच यश मिळत असेल. मग ही सगळी स्तोत्र मला माहिती होती आणि आत्ताची जी मुलं सगळी आपण पाहत होतो की मोबाईलकडे वळतात. मग मला असं वाटलं की आपण ह्या मुलांना जर जमा केलं किंवा माझ्या मैत्रिणी आहेत ह्यांना जमा केला आणि ह्यांचा जर आपण संस्कार वर्ग घेतला तर काय होईल. आणि मग मी चालू केलं. अगोदर 1 मुलगा 2 मुलगा, आमच्या घरातली, आमच्या शेजारची, मग त्यांचे मित्रांची मित्र असं. आणि मग मोबाईलवरती सर्च केलं की माझ्या किती मैत्रिणी आहेत की ज्यांना मग छोटी छोटी मुलं आहेत, मैत्रिणी, माझे कस्टमर्स, माझे नातेवाईक, की मी ज्यांना तेव्हा तर सगळ्यांना आपल्याला मोबाईलवरच करायचं होतं. आणि हळूहळू एक 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 असं जोडत गेलं आणि इतकी छान हे झाली. आणि अशा प्रकारे माझा संस्कार वर्ग सुद्धा लॉन्च झाला की जो मला कधी स्वप्न आहे. मला ज्योतिषी असं वाटलं नव्हतं की मी कधी स्वप्नात ज्योतिषी होईल किंवा मला हेही वाटलं नव्हतं की मी कधी संस्कार वर्ग चालू करेल आणि एवढी 100 मुलं किंवा 200 मुलं माझ्याकडे असतील म्हणून. ते एक स्वप्न कदाचित भगवंताला मला एकाच करायचं नसेल, एका मुलाचं किंवा 2 मुलाचं करायचं नसेल, ते खूप मुलांचं, शेकडो मुलांचं करायचं असेल आणि म्हणून हे केलं असेल. आपण म्हणतो ना की एखादी व्यक्ती जर अंध असेल तर त्याला ऐकण्याची क्षमता जास्त दिलेली असते. बहुधा भगवंतांनी ती क्षमता खरंच तुमच्यामध्ये दिलेली आहे, ह्या अर्थाने की बाई तुला 1 मुलगा नाही घडवायचा आहे, तुला शेकडो मुलं घडवायची आहेत या संस्कार वर्गाच्या निमित्ताने. आणि त्याचा रस्ता ह्या एवढ्या कठीण मार्गातून जात होता कुठेतरी आणि तिथून तुम्हाला ते रिअलाइज झालं की मला शेकडो मुलं घडवायची आहेत आणि तुम्ही ती घडवताय आज. ह्यातच खरं आनंद आहे. हे सगळं करत असताना तुमच्या मेंटल हेल्थला कसं याच्यावर ठेवलं, कारण की हे बिलकुल सोपं नाहीये. आयुष्यातली 20-30 वर्ष एवढ्या खराब काळातून काढणं आणि ते म्हणजे कोणी जॉब वगैरे करत नाहीये, तुम्ही घरीच बसून घरात बसलेले असताना एवढे सगळे विचार येतात डोक्यामध्ये की काय बाबा काय करतोय आपण किंवा काय सुरू आहे, हे सगळं म्हणजे कसं मॅनेज केलं तुम्ही? तर मेंटल हेल्थ कशी जागेवर ठेवली तुम्ही? मी आताच तुम्हाला सांगितलं ना की हे स्तोत्र लहानपणापासून आपण म्हणतच होतो किंवा ऐकतच होतो आणि घरातलं वातावरण असं होतं की ज्ञानेश्वरी वाचूयात आपण, गाथा आहे, हे सगळं आहे किंवा कादंबऱ्या. वडील शिक्षक असल्यामुळे वाचनाचं वगैरे पण हे होतं आणि हे स्तोत्र पठण आणि हे होत नाही म्हणून परत उपवास धर, हे असं सगळं चाललेलंच होतं. पण मेडिटेशन हा एक प्रकार असतो, योगा एक प्रकार असतो आणि मग स्वतःला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा की नाही. आणि मग ठरवलं की आपण जेव्हा असं व्हायचं की तुम्ही मला कळायचं की तुम्हाला मी माझ्या हातातली बटन तुमच्याकडे देतीये की तुम्ही बटन दाबले की मी रडणार आहे, हे मला कळायला लागलं की तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही मला रडवू शकता. आणि मग हेच मी ठरवलं की नाही, मी आता कोणासमोर रडणार नाही. वेळ आली तर मी रडवेल पण मी रडणार नाहीये. मला जर रडायचं असेल तर मी घरात येईल, दार बंद करेल, तासभर रडेल, पण समोरच्यांच्या समोर अजिबात रडणार नाही. आणि मग मीच सांगायला चालू केलं की मलाच बाळा नकोय. जर तुम्ही मला आता सांगितलं ना अगं तो बाबा खूप चांगला आहे, हा डॉक्टर चांगला आहे, नाही मला नाही करायचं, आता मला नकोय, आता मला ती जबाबदारीच नाही घ्यायची. हे मी जेव्हा ठामपणे सांगायला लागली आणि मग पुढच्यांची रिॲक्शन बघायला लागली तेव्हा मला जाणवलं, मी नाही म्हणत की सगळे 100% लोक वाईट असतील, पण मला जाणवत होतं की नाही हे मला काही लोक टोचून बोलण्यासाठीच विचारतायत. आणि मग मी जेव्हा ती उत्तरं द्यायला लागली तेव्हा मला कळलं की नाही, आता प्रश्न विचारण्याची संख्या पण कमी व्हायला लागली. आणि जेव्हा मी संस्कार वर्ग चालू केला आणि मुलांच्या सान्निध्यात आले, आपण पण लहान होतो आणि आपण जे तुम्ही आता प्रश्न विचारला की मेंटली कसं काय होतं, तुम्ही विचार करा बघा, जेव्हा तुम्ही म्हाताऱ्या माणसांमध्ये बसता किंवा लहान मुलांच्या मध्ये जाता तेव्हा आपणही आपली सगळी दुःख वगैरे विसरून जातो आणि त्यांच्यासारखंच. म्हणजे मला एवढं स्पष्ट बोलता येत असूनही जर छोटा मुलगा जर बोबडं बोलत असेल तर मी बोबडं बोलायला लागते. आपल्याला छान चालता येतं पण तो हळूहळू चालतो म्हणून आपण पण हळूहळू चालायला लागतो. तो रांगतो म्हणून आपण रांगायला लागतो. म्हणजे आपण त्याच्यासारखं वागायला लागतो आणि आपलं सगळं विसरून जातो. मग ह्यांच्या सान्निध्यात आल्यानंतर हे होणार आहे.
तर मी विचार केला की मग हेच का नको वाढवायला. आणि कोरोना झाल्यानंतर पण मग मी ठरवलं की नाही, हे आपल्याला चालू करायचंय. आणि मी एक वेळ निवडली की मुलं जर सकाळी आणि दुपारच्या शाळा शहरामध्ये, सकाळच्या शाळेंची जी मुलं आहेत ते 12:30, 1, 2 वाजेपर्यंत घरी येतात, तर दुपारच्या शाळेची मुले 5:30, 6 पर्यंत घरी येतात. मग 6 ते 7 ची मी वेळ निवडली की जे आपण शुभंकरोती वगैरे संध्याकाळी देवाजवळ दिवा लावणार आणि म्हणणारच आहोत. मग ही वेळ निवडली. आणि माझंही घरचं की तो त्या वेळेमध्ये मला स्वयंपाकही नसतो, काहीच नसतो, आणि मुलांना मी वेळ देऊ शकते, मुलंही माझ्याकडे, म्हणजे दोघांनाही वेळ पाहिजे. आणि अशी वेळ मी निवडली. आणि मग तेव्हा आम्ही चालू केलं. सुरुवातीला आपण गणपती स्तोत्र वक्रतुंड पासून प्रारंभी विनंती करू, शुभंकरोती, मग पसायदान, रामरक्षा, गणपती. आता माझी मुलं इतकी सुंदर सगळी स्तोत्र म्हणतात. आणि आमच्या संस्कार वर्गामध्ये फक्त स्तोत्र किंवा श्लोकच घेतली जातात असं नाहीये, तर त्यांचा पूर्ण व्यक्तिमत्वाचा विकास केला जातो. आता तुम्ही म्हणाल व्यक्तिमत्वाचा विकास कसा, तर आम्ही त्यांना व्हिजिटला पण घेऊन जातो किंवा सहली पण काढतो त्यांच्या, किंवा त्यांना डान्स पण शिकवतो, सगळंच. म्हणजे आता रोज मुलगा आला की त्याला जर मी जर श्लोकच शिकवायला लागली किंवा मंत्र शिकवायला लागली तर तो बोर होणार, कंटाळून जाणार. मग आम्ही गेम पण घेतो. आणि गेम कुठले असतात, छान छोटे छोटे असे खेळ असतात. आता तुम्हाला आठवतं का, आपण पण लहान होऊया थोडंसं, कावळा उडे, चिमणी उडे, असं आपण जर खेळ घेतला तर ह्यातनं काय होतं की पक्ष्यांची ओळख होते आणि त्यांना कळते की पक्षी उडतात, ह्यांना पंख असतात, बरोबर. आणि मग मुलांना आवडायला लागले की अरे इथे खेळ पण असतात. मग अगोदर जी 10, 15, 20 मुलं होती ती अशी मुलं वाढत गेली. आणि फीस काहीच नाहीये. मग पॅरेंट्सलाही कळायला लागलं. मग काही दिवसांनी आम्ही असं केलं की मुलांना तर सांगत गेलो, पण पॅरेंट्सच्या मीटिंग घ्यायच्या ठरवल्या की मुलं कुठे जात आहेत, काय करतायत, हे पॅरेंट्सला पण कळायला पाहिजे, तिथे जाऊन काय शिकवलं जातं. आणि जेव्हा पॅरेंट्सच्या मीटिंग घेतल्या तेव्हा संख्या अजून दुपटीने वाढायला लागली. आणि फक्त एवढंच नाहीये, तर आम्ही मोशीचा जो कचरा डेपो आहे तिथे मुलांना घेऊन गेलो. आपण सहलीला घेऊन जातो, डोंगर दाखवतो, दऱ्या दाखवतो, नद्या दाखवतो, वाहतं पाणी दाखवतो, निसर्ग दाखवतो, पण आपण केलेली घाण पण त्यांना दाखवायला पाहिजे. हाही एक संस्कार आहे की आपण कुठेही घाण करायची नाही, कुठेही थुंकायचं नाहीये. आणि जेव्हा ते दाखवून आलं तेव्हा माझी मुलं आता त्यांच्या मम्मी पप्पांना किंवा सगळ्यांना सांगतात, मम्मी ओला कचरा वेगळा करायचा आणि सुका कचरा वेगळा करायचा. आमच्या संस्कार वर्गात असं सांगितलेलं आहे. एवढंच नाहीये, तर आम्ही ट्रॅफिक रूल्स साठी, आता हे शाळेतही शिकवलं जातं, नाही असं नाही. माझ्या संस्कार वर्गाला तर मी शाळा बाहेरची शाळा असं नाव दिलेलं आहे. हा, कारण काय होतं माहितीये का, शाळेत तर हे सगळं प्रॅक्टिकली दाखवले जातं की नाही माहिती नाही, पण मी माझ्या मुलांना चौकात घेऊन जाते जिथे सिग्नल आहे तिथे, आणि मुलांना दाखवते की हे बघा, हे जे पोलीसवाले आहेत हे आपल्यासाठी काम करतात, ट्रॅफिकवाले आपल्यासाठी काम करतायत, पावसात करतायत, उन्हात करतायत, थंडीत करतायत, तुमच्यासारखी त्यांची पण मुलं असतील, बरोबर की नाही. ते एवढे जर आपल्याला असा हात दाखवतायत तर आपण त्यांचं ऐकायला पाहिजे. शिट्टी दाखवतायत तर आपण सिग्नल तोडून जायला नाही पाहिजे. आणि हे जेव्हा मुलांना कळलं की नाही, आपण गाडीवर बसल्यानंतर हेल्मेट, आता मी सांगायची गरज नाहीये, ही मुलंच त्यांच्या पप्पांना सांगतात, पप्पा तुम्ही हेल्मेट घातलेलं नाहीये, पप्पा रेड सिग्नल लागलेला आहे, गाडी थांबवायची आहे. हाही एक संस्कार आहे. आम्ही हेच नाहीये, तर आपल्या मुलांना कसं असतं माहितीये का, की हल्ली काय झालेलं की मला जे लहानपणी मिळालं नाहीये ते माझ्या मुलांना मिळालं पाहिजे आता. म्हणजे त्यांनी मागितलं तरी आपण देतो किंवा नाही मागितलं तरी आपण देतो. उदाहरणार्थ मला सायकल नाही मिळाली, मग मी त्याला गरज आहे की नाही हे बघत नाही, आपण त्याला लगेच देतो पहिल्या बर्थडेला. हा, त्याला 4 व्हीलर लगेच देतो छोटी. आणि मग मुलांना काय होतं माहिती का, त्याची किंमतच कळत नाहीये, न मागता मिळतं सगळ्या गोष्टी. आणि एखाद्या वेळेस जर नाही मिळाली तर मुलं डिप्रेशन मध्ये जातात किंवा हट्ट करतात, काहीतरी उद्योग करतात. तर मग हेच आम्ही त्यांना अंधशाळेमध्ये घेऊन गेलो. आळंदीमध्ये जागृती अंधशाळा आहे, तिथे मुलींची अंधशाळा आहे. आणि मी दरवर्षी तिथल्या 2 मुली दत्तक घेत असते की जे मला नाहीये ह्याचं फिलिंग नको व्हायला, की त्यांचा एज्युकेशनचा खर्च आपण करायचा. दरवर्षी 2 किती मुली असतील आता. त्यामुळे मी हे जे आहे मला नाही आहे ह्याच्यावरती, तुम्ही मला मगाशी प्रश्न विचारला होता की मात कशी केली किंवा तुम्ही हे कसं हे करून का रडत बसायचं जे नाहीये, तर हे एवढं सगळं आहे ते माझंच आहे ना. कोणीतरी म्हटलेलं नाही की विश्वाची माझी घर, मग आपण का नाही म्हणायचं. आणि अशा प्रकारे माझा संस्कार वर्ग वाढत गेला. फक्त श्लोक किंवा मंत्र किंवा फक्त प्रार्थना हेच होतं असं नाहीये. तुम्ही कसं उभं राहायचे, तुम्ही कसं बोलायचे. इव्हन मी पाया, आपण जे एकमेकांच्या म्हणजे वडीलधाऱ्या माणसांच्या पाया पडतो, का पडायचं पाया, तर आपल्याला एनर्जी इथून इनपुट होत असते आणि पायापासून आउटपुट होत असते. तर आपण जेव्हा नमस्कार करतो एखाद्या व्यक्तीकडे तर त्याची पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला सहज मिळते किंवा ब्लेस मिळतात, आशीर्वाद मिळतात. आणि ते आपल्याला काही न करता फक्त तुमच्या पायावरती डोकं टेकवल्याने मिळणार आहे.
आणि हे जेव्हा आपण मुलांना सांगतो तेव्हा असं सारखं आपल्याला त्यांच्या मागे लागावं लागत नाही, पाया पड. त्यांना जर कळतं की तुमच्याकडचे एक्झामच्या वेळेस, सणाच्या वेळेस बरोबर त्यांना काय हवं असेल तर, आणि आपली संस्कृती आपण टिकवायला हवी, आपले संस्कार आपल्याला जरी टिकवायचे आहेत तर आपल्याला त्यांना सांगावं लागेल सगळं. खरंच. आणि अशा पद्धतीने प्रवास चालू आहे. खूप खूप सुंदर प्रवास चालू आहे तुमचा. तुम्ही एवढं छान बोलताय ना की मला तुम्हाला थांबवं असं पण वाटत नाहीये. पण घरात एक आपली आई असते जी आपल्यावर संस्कार करत असते. बऱ्याचदा कधी कधी आपणच आपल्या मुलांना हे सांगायला आपण सवयच नाही लावली की का हे विचारायचं नाही, का हा प्रश्न विचारायचा नाही. पण त्या काचं उत्तर जर आपल्याला मिळालं तर दुसऱ्या कोणीतरी न सांगता सुद्धा आपण त्या गोष्टी स्वतःच करू शकतो. जसं की मला जर माहिती असेल की का मोठ्या माणसांच्या पाया पडायचंय तर मला न सांगता सुद्धा मी त्यांच्या पाया पडेल, आणि तेच काम हे संस्कार वर्ग करतायत. आणि आपण पाहतो ना की नॉर्मली असे खूप सारे संस्कार वर्ग आपल्या आजूबाजूला दिसतात जिथे फक्त श्लोक, मंत्र किंवा अशा चांगल्या सवयी लावणं ह्या गोष्टी केल्या जातात. पण यांच्या संस्कार वर्गामध्ये नक्कीच काहीतरी खूप छान वेगळं केलं जात आहे. मग ते कचरा डेपो दाखवून आणणं असो, मग ते का थुंकायचं नाही हे दाखवून आणणं असो, किंवा मग ट्रॅफिक पोलिसांचा का रिस्पेक्ट करायचा, त्यांनी सांगितलेल्या गोष्टी का ऐकायच्यात हे सांगणं असो. तर खूप भारी संस्कार वर्ग रन करताय तुम्ही. मला म्हणजे माहित होतं की संस्कार वर्ग असतात, पण असं काहीतरी वेगळं पण त्यातून केलं जाऊ शकतं हे तुमच्याकडूनच कळतंय. अजून काय वेगळं मॅडम तुमच्या संस्कार वर्गामध्ये? काय असतं माहितीये का, जेव्हा आता आमचा जो संस्कार वर्ग आहे तो महाराष्ट्रातला 1 नंबरचा शून्य कचरा संस्कार वर्ग आहे. आणि काय होतं की आपल्याला पुढची पिढी घडवायची आहे, फक्त आत्ताच नाहीये. पण आता आपण जेव्हा मधल्याच एखादं जर माठ आहे, बरोबर आहे, कुंभार जर एखादं भांडं घडवत आहे तर घडवतानाच जर आपल्याला ठरलेलं असेल की नाही मला सुरई बनवायची, मला मडकं बनवायचंय, मला काय बनवायचंय, हे जे मी बनवत असताना जर मला अगोदर माहिती तर त्या पद्धतीने आपण बनवतो. बनवून झाल्यानंतर मला त्यात काही बदल करता येणार नाही. आता जी आपल्या एजची लोक आहेत ही जनरली आपण बनवून झालेलो आहेत, आपल्या डोक्यावरती बिंबलेलं आहे की काय फरक नाही पडत, मी इथं मला कोण बघत नाही, मी इथं थुंकलं तर, मी इथं टाकलं तर. आपण काय करतो जनरली, बाहेर आता आपण कपमध्ये चहा पितो, यूज अँड थ्रोच्या चहा पितो, असा हात धरतो आणि हळूच खाली सोडून देतो. आपल्याला असं वाटत असतं की माझ्याकडे कोण बघतच नाहीये काय. पण असं नाही व्हायला पाहिजे. तुम्ही उठून गेल्यानंतर तो कचरा तर तो तिथे राहणार आहे आणि इथे कोण बसलं होतं हे लक्षात येणारच आहे. मग आपण हेच जर अगोदरपासूनच लक्षात ठेवलं की नाही मी तो कप इथे व्यवस्थित ठेवेल, जाताना उचलेल आणि ते डस्टबिन मध्ये टाकेल, हा एक छोटासा साधासा संस्कार आहे. आता माझ्या मुलांच्या बॅगमध्ये जर तुम्ही स्कूल बॅग पाहिली तर त्यामध्ये तुम्हाला एक रिकामी बॉटल दिसेल, आणि त्यांनी जे चॉकलेट्स खाल्लेत किंवा कुरकुरे खाल्ले, काही बाहेर खाल्ले तर त्याचे रॅपर ते कुठेच टाकणार नाहीये, त्या बॉटलमध्येच टाकतात ती मुलं. आणि ती प्लॅस्टिकची बॉटल पाणी पिण्यासाठी वगैरे वापरत नाही, स्टीलचीच बॉटल पाणी पिण्यासाठी वापरतात. फक्त ते रॅपर जमा करण्यासाठी एक बॉटल असते. किंवा बाहेर कुठे गेले तिथे त्यांचा स्टीलचा डबा घेऊन जातात की त्यातनंच ते खाऊ खाणार, हा की म्हणजे कॅरी बॅग घेणार नाहीत. बाहेरनं दुकानात जर गेले तर त्यांच्याकडे कापडी पिशवी असते. तुम्हाला एक गंमत सांगते मॅडम, ह्या ज्या आपल्या साड्या आहेत आता वापरून झाल्या, आपण किती वेळा वापरतो, 5-6 वेळा वापरतो, किंवा फार फार तर एक 10-15 वेळा वापरतो, कारण एवढ्या साड्या नवीन फॅशन आलेली पण आपल्याला यूज करायची असते. मग ते अशाच पडतात, मग कोणाला द्यावीशी पण नाही वाटत, आणि जुनी साडी घेणार कोण आपल्याकडनं. मग आमच्या डोक्यात असा विचार आला की ह्या साड्यांचं काय करायचं. आणि आम्ही उन्हाळ्यामध्ये एप्रिल-मेच्या ह्याच्यामध्ये सुट्ट्या लागतात मुलांना, तेव्हा ठरवलं की आपण ह्या कापडी पिशव्यांच्या म्हणजे ह्याच्या पिशव्या शिवूया साड्यांच्या. आणि आम्ही 2,000 ते 3,000 पिशव्या शिवल्या. आणि ज्या आळंदीला लोक जातात, आळंदीपासून पंढरपूरला जी वारकरी लोक जातात, दिंडी जाते, संत ज्ञानेश्वर महाराजांची, तुकाराम महाराजांची जी पालखी जाते, त्या पालखीतल्या लोकांना ते गिफ्ट दिल्या. ते पण एवढे खुश झाले. हा म्हणजे आपण प्लॅस्टिकच्या पिशव्यांचं पर्यायी जर व्यवस्था दिली, आपण फक्त काय सांगतो की हे वापरू नका, मग काय वापरायचं, त्याला पर्याय पण द्यायला हवं की नाही. आपण जेव्हा सांगतो मुलांना की इथे थुंकू नका, मग कुठे थुंकायचं हे पण सांगायला पाहिजे ना. मग आपण तिथे बेसिन ठेवायला पाहिजे की इथे आपण डस्टबिन ठेवायला पाहिजे, कचरा टाकू नका, मग टाकायचं कुठे हे पण आपण त्याच्यासोबत सांगायला पाहिजे. आणि आमच्या संस्कार वर्गामध्ये मुळामध्ये आपण जी सणवार सगळी साजरी करतो त्याची पण आम्ही सायंटिफिक माहिती देतो. आता उदाहरणार्थ आपण गाडी घेतली किंवा अमावस्या पौर्णिमा असेल तर आपण लिंबू, मिरची वगैरे तुम्ही बांधताना पाहिलं असेल, जनरली नवीन ऑफिस असेल किंवा काही असेल तर ते बांधलं जातं. आम्ही मुलांना सांगतो की हे का बांधलं जायचं, म्हणजे पूर्वी का बांधलं जायचं, तर पूर्वी बैलगाडीने प्रवास व्हायचा किंवा पायी प्रवास व्हायचा. जनरली बैलगाडीने जर प्रवास होत असेल
तर आत्ताच्या सारखे डांबरीकरण किंवा सिमेंटचे रोड नक्कीच नव्हते आणि सगळे जंगलातनं रोड जायचे किंवा आजूबाजूला सगळी शेती असायची. अशा वेळेस एखादा विचूकाटा असेल, दगड असेल, काही जर लागलं आपल्याला, बरोबर आहे, तर तो जो खालचा बिबा असतो, खाली जे काळ्या कलरचा बिबा बांधलेला असतो, तर तो अँटीसेप्टिकचं काम करतो. आणि जर आपण ते लावलं जखमेवरती तर त्यात पल्स पकडत नाही किंवा पाणी होत नाही, म्हणून ते असायचं. म्हणजे आता जे आपण फर्स्ट एड बॉक्स म्हणून जे ठेवतो तर त्याचं ते काम करतं. आणि लिंबू एवढ्यासाठी असायचे की आपण उन्हाळ्यामध्ये वगैरे जातो तर आपल्याला उष्माघात होऊ शकतो किंवा आपण पावसाळ्यात जेव्हा प्रवास करतो तेव्हा आपल्याला जुलाब होतात वेगळ्या वेगळ्या ठिकाणचं पाणी पिलं तर. पण जर लिंबू सरबत आपण पिलं तर उष्माघातावरती पण उपयोगी पडतं आणि जुलाबावरती पण उपयोगी पडतं, म्हणून ते लिंबू जवळ असायचं. आणि मिरची सोबत ठेवण्याचं कारण असं असायचं की आपण भाजी प्रवासात घेऊन जाऊ नाही शकायचो. काही वेळानंतर भाजी खराब होते उन्हामुळे आणि मग आपण खाणार कशासोबत, जी काही भाकरी वगैरे घेतलेली आहे, ऍटलिस्ट मिरची सोबत तुम्ही खाऊ शकता, एक वेळेचं तुमचं जेवण होऊ शकतं. आणि म्हणून ह्या सगळ्या वस्तू होत्या आणि ते दिसाव्यात, मला योग्य वेळ पडल्यानंतर त्या योग्य ठिकाणी दिसाव्यात म्हणून अशा ठिकाणी अडकवलेल्या असायच्या. ते काही अंधश्रद्धा वगैरे म्हणून नक्कीच नसेल. हे आपण आम्ही आमच्या मुलांना सांगत असतो. हे आपल्याला का नाही करायचे आणि हे करायचे तर का करायचे, त्याच्यापासून घाबरायचं नाहीये, म्हणून ते कुठल्याही गाडीला किंवा घराला नाही बांधायचं. ते तेव्हा त्या काळाची गरज होती, आत्ताची ती गरज नाहीये. आता ती कुठेतरी अंधश्रद्धा म्हणून राहिली आहे मला असं वाटतं. हे स्पेशल आम्ही मुलांना की तुम्ही एखाद्या व्यक्तीशी तुम्ही बोलताय तेव्हा कसं बोलायचंय, कसं उभं राहायचं आहे, त्याचा रिस्पेक्ट कसा करायचा आहे. कारण जर तुम्ही हे रिस्पेक्ट पण कसं असतं, टेक अँड गिव्ह असतं. जर तुम्ही समोरच्याला देणारच नाही तर तुम्हाला मिळणारच नाहीये. बॉल पण आपण जेवढा खाली जोरात आदळतो तेवढाच तो वरती जातो, बरोबर आहे. आणि ह्या वयापासून जर आपण त्यांना शिकवलं ते नक्कीच त्यांच्यामध्ये राहणार आहे आणि एक पूर्ण पिढी बदलणार आहे. अशा प्रकारचा संस्कार वर्ग मला अपेक्षित आहे आणि तेच माझं स्वप्न आहे. खरंच, आणि तुम्ही ते काम खूप चांगल्या पद्धतीने करताय. आणि हे का करायचं हे सांगायची गरज फक्त लहान मुलांनाच नाहीये, मोठ्या मुलांना, मोठ्या लोकांना सुद्धा हे का करायचं आणि का नाही करायचं हे सांगायची गरज आहे, जेणेकरून ते ह्या सगळ्या गोष्टी सिरियसली घेतील. उषाताई, एक स्त्री उद्योजक म्हणून तुम्हाला कसा सपोर्ट मिळालाय समाजाकडून किंवा कोणत्या स्ट्रगल मधून तुम्ही गेलाय? खूप छान प्रश्न विचारलात तुम्ही प्रतीक्षा. ऍक्च्युली कसं असतं माहितीये का, आतापर्यंत ही पुरुषांचीच मक्तेदारी होती, ज्योतिष्य बघणं वगैरे सगळं. स्त्रिया आतापर्यंत चूल आणि मूल करत होत्या, त्यात माझ्याकडे फक्त चूलच, मूल नाहीच, त्यामुळे तिथेही प्रश्न. आणि जेव्हा मी हे करायला लागले तेव्हा आता मला सगळे म्हणायला लागले, आता तू काही हे पण करणार का आणि हेच राहिलं होतं का, असं का, आणि स्त्रिया हे करतात का वगैरे, हे सगळं झालं. पण जेव्हा रिझल्ट यायला लागले तेव्हा मात्र मग ज्या लोकांनी मला नावं ठेवली तीच लोक मला सपोर्ट करायला लागली. सपोर्टच करायला लागली नाही एवढंच नाही, तर ती लोक त्यांचे शंका कुशंका प्रश्न घेऊन पण माझ्याकडे यायला लागली की अगं हे जरा बघतेस का आता, असं. आणि स्ट्रगलचं असं होतं की कसं असतं माहितीये का, जेव्हा हा रोड आहे आणि ह्या रोडवरती खूप गाड्या जात आहेत आणि मी एका दुसऱ्या रोडवरनं मला ह्याच्यामध्ये एंट्री घ्यायची, तर माझ्यासाठी कोणी थांबणार नाहीये, मलाच माझा रस्ता करावा लागेल आणि माझी गाडी त्याच्यामध्ये घुसावी लागेल आणि मग मी त्या फ्लोचा एक भाग होणार आहे. तेव्हा जेव्हा ठरवलं की नाही आता मला हे माझ्यासाठी तर करायचंच आहे, पण मला ह्याच्यासाठी समाजासाठी पण फायदा होईल आणि मलाही यातनं आनंदही मिळेल, तेव्हा मग मी ठरवलं की मी कोणाच्या प्रश्नांचा विचार करणार नाही, कोण मला काय म्हणतं ह्याचा विचार करणार नाही आणि मला हे करायचंय आणि करायचंच आहे. आणि मग मी सुरुवात केली. हळूहळू मला एक छान छान अनुभव येत गेले आणि प्रगती होत गेली. अशा प्रकारे मी माझं स्ट्रगलमध्ये असं होतं की बऱ्याच वेळा काय होतं की ही एक महिला आहे आणि हिचा काही वेळ जात नाही म्हणून हे असं करते का, हे असं होतं का, असं हे टिप्पणी होत राहणार आहे. पण मी कधीही नकारात्मक, मी शाळेत असताना मला एका सरांनी सांगितलं होतं की ही एक रेषा आहे. बोर्डवरती त्यांनी एक रेषा काढून दाखवली होती आणि सांगितलं होतं की हिला हात लावायचा नाहीये आणि तुम्हाला ही रेषा छोटी करून दाखवायची आहे, पण हिला तुम्हाला हातच लावायचा नाहीये. तेव्हा काही त्याचं उत्तर आलं नाही, पण सरांनीच उत्तर सांगितलं नंतर की खाली एक मोठी रेषा काढली, त्याला हातही न लावता ती रेषा छोटी झाली. मग मीही तेच ठरवलं आणि मी ह्या लोकांकडे की जी माझी एनर्जी आहे की ह्यांना नावं ठेवण्यात किंवा ह्यांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यात जी घालायची आहे ती मी माझ्या कर्माने, माझ्या कामाने मोठी रेषा मारेल आणि हेच त्यांच्यासाठी उत्तर असेल. वाव, ग्रेट. खरंच ही जी उषाताईंनी हे जे उदाहरण दिलं की त्या रेषेला हातही न लावता
एक तिला लहान करून दाखवायची. म्हणजेच काय तर स्वतःचं कर्तृत्व, आपल्याला दिलं जाणाऱ्या टोमण्यांपेक्षा स्वतःचं कर्तृत्व एवढं मोठं करून दाखवायचं की कोणाला ती रेषा दिसली सुद्धा नाही पाहिजे, इतकं आपलं कर्तृत्व मोठं करून दाखवायचं. आणि तेच उषाताईंनी खूप खूप उत्तम रीतीने केलेलं आहे त्यांच्या आयुष्यामध्ये. एक ज्योतिष म्हणून तुमचं करिअर कधी सुरू झालं? जेव्हा मला असं जाणवायला लागलं की आपल्याला आता संतती होत नाहीये, 4-5 वर्ष झालं वेट करून, आणि मग तेव्हा सगळेजण सजेस्ट करायला लागले, काही नातेवाईक असतील, मैत्रिणी असतील, आणि मग तुम्ही बघा, एखाद्या ज्योतिषाकडे जा आणि बघा असं म्हणायला सांगितल्यानंतर मग आपण फर्स्ट ओपिनियन, सेकंड, थर्ड असं घेतच असतो. आणि एकाकडे गेल्यानंतर दुसऱ्याकडे की कोणी सांगायचं शांती करा, कोणी सांगायचं हे करा ते करा, असं करत असताना मग मला असं वाटलं की हे काय असतं, हे राशी नक्षत्र काय असतात हे आपणच बघूयात जरा. एक 4-5 वर्ष झाल्यानंतर मग मीच ठरवलं की आपण एखादा क्लास करूया, आणि आज मी ज्योतिष विशारद आहे. अरे वा. तर काय ज्योतिष म्हणजे काय? ज्योतिष म्हणजे काय, आपण शाळेमध्ये पण शिकलेलो आहे. 3 काळ असतात, वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. भविष्यकाळातल्या काही गोष्टी जाणून घेणं म्हणजे ज्योतिष. आणि हे ज्योतिष खरं असतं का? ते म्हणजे खरं आहे का? हे खरंच खरं आहे का ज्योतिष? आता आपल्याला हवामान खात्याचे काही अंदाज आपण सांगितले जातात, बरोबर आहे की नाही? ते कसे खरे असतात का खोटे असतात? आजचा जो आपला पाऊस पडला बाहेर, आपल्याला अगोदर पंजाब प्रोडक्ट म्हणून आता सध्या खूप फेमस झालेले आहेत की ते सांगतात की ह्या परतीचा पाऊस खूप जोरात होईल किंवा काय होईल असं. आता उदाहरणार्थ तुम्ही जेव्हा एखादं कॅलेंडर घेता, कुठलंही तारखांसाठी आपण घरामध्ये आपले कॅलेंडर असतं, पण ते कुठलंही असू दे, आपल्याला काही त्याची नावं घ्यायची गरज नाहीये. त्याच्यामध्ये आपल्याला काय काय दिलेलं असतं, आठवडा, महिन्यांचं, म्हणजे ह्या महिन्यात चतुर्थी कधी येणार आहे हे दिलेलं असतं, ह्या महिन्यात एकादशी कधी येणार आहे हे दिलेलं असतं आपल्याला, ह्या वर्षातली ग्रहणं कधी असणार आहेत हे दिलेलं असतं. हे आपल्याला अगोदर कळतं. आपल्याकडे जानेवारीपासून डिसेंबरपर्यंतचं कॅलेंडर असतं, आणि हे आपल्याला 12 महिने अगोदर कळतं की हे म्हणजे काय, भविष्यात होणाऱ्या घटना आपल्याला थोड्याशा अगोदर कळणं, ह्यालाच ज्योतिष म्हणतात. पण म्हणजे आपलं भविष्य खरंच असं ग्रहांवर डिपेंड असतं का? सगळं काही ग्रहांवर डिपेंड असतं असं नाहीये, पण बऱ्यापैकी असतं. भविष्यच ग्रहांवरती डिपेंड असतं असं नाही. आता तुम्ही म्हणाल की एवढ्या लांबचा सूर्य आहे 1000 किलोमीटर आणि तो माझ्यावरती इफेक्ट करतो का? आता जर पावसाळ्याचं सीझन आहे आणि एक 2-4 महिन्यांनी आता आपल्याला मे महिना येईल, उन्हाळ्यामध्ये येईल, आपले कपडे बाहेर अंगणामध्ये दोरीवरती वाळत घातल्यानंतर मे महिन्यात चांगले सुकतात का पावसाळ्यामध्ये चांगले सुकतात? मी तुम्हाला प्रश्न विचारते. तर मे महिन्यामध्ये का बरं? कारण की ऊन जास्त असतं. म्हणजे ऊन कोण देतो? सूर्यग्रह देतो, बरोबर आहे, म्हणजे रवी देतो. म्हणजे त्याच्याकडे जर उष्णता जास्त आहे, जर त्याचा कपड्यांवरती, हवामानावरती, सगळ्यांवरती जर फरक पडणार आहे, आपल्यावरती नाही फरक पडणार का? साधं आपण एखादी वनस्पती लावली किंवा झाड लावलं तर त्याला सूर्यप्रकाशाची गरज असते, त्याशिवाय ते झाड वाढू नाही शकत. मग सूर्य जर हा एक ग्रह आहे तर आपल्यावरती पण तेवढाच त्याचा परिणाम व्हायला पाहिजे, आणि होतोच असं मला वाटतं. बरोबर. डी जीवनसत्व मिळवण्यासाठी सुद्धा आपण सूर्याचे हे करतो. तर बरोबर, म्हणजे सृष्टीवर असणाऱ्या प्रत्येक गोष्टीवरती ह्या ग्रहांचा परिणाम होतोय, तसाच तो आपल्या सुद्धा बॉडीवर म्हणा किंवा आपल्या भविष्यावर त्याचा होतोय. म्हणून ज्योतिष हे खरं असतं. खरं असतं म्हणजे कसं आहे माहितीये का, एखाद्या वर्गामध्ये जर 10 विद्यार्थी आहेत आणि जर एखादे शिक्षक आपल्याला एखादं गणित शिकवतायत तर 10 मुलांना आकलन व्यवस्थित झालेलं नसतं. एखादा मुलगा मेरिटमध्ये येतो तर एखादा मुलगा फेलही होतो. त्याने ते शिक्षकांकडनं त्याच्या बुद्धीच्या क्षमतेनुसार तो घेतलेला विषय आहे. आता जेव्हा ह्या 10 मुलांना आपण वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जाऊन सांगितलं की तुम्हाला वेगळ्या वेगळ्या विद्यार्थ्यांना शिकवायचं आहे, तर सगळी 10ची 10 मुलं जसं त्यांच्या शिक्षकांनी शिकवले असं शिकवणार नक्कीच नाही. त्यांना जो विषय जेवढ्या पद्धतीत आकलन झाला तेवढ्या पद्धतीत शिकवणार. आणि ह्याचा हल्ली काय झालेलं माहितीये का, सगळ्या गोष्टींचा बिझनेस झालेला आहे. त्यामुळे प्रत्येक जण त्याला जसं वाटतं तसं त्या पद्धतीने घेतो. पण हा सब्जेक्ट आहे आणि हा विषय पण आहे आणि हा तितकाच खरं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं असं आहे की अशी कुठली व्यक्ती नाहीये की त्याला त्याचं भविष्य जाणून घ्यायचं नाहीये. प्रत्येकाला त्याचं कुतूहल असतंच आणि क्युरिओसिटी प्रत्येकाला आहे की काय होणार आहे माझ्या भविष्यामध्ये, काय लिहिलंय. बरोबर. आणि ज्योतिष असं ग्रहण, सणवार यांच्यासोबत कसं जुडलेलं आहे? कसं असतं माहितीये, आत्ताच आपण जर सण घेतला, गणपती घेतला किंवा नवरात्र घेतला किंवा दिवाळी घेतली, आता आपण नवरात्र घेतलं, आता जो चालू आहे नवरात्र किंवा पितृपंधरवडा आता आपला मध्ये गेला, तर ह्यामध्ये आपल्याला कुठल्या भाज्या खायला सांगितलेल्या आहेत? कारलं सांगितले, गवार सांगितली, भेंडी सांगितली. म्हणजे ह्या सीझन मध्ये आपल्याकडे जे काही ह्या ऋतूमध्ये उपलब्ध होतात
त्या भाज्या आपल्याला खायला सांगितलेल्या आहेत आणि त्या आपल्या शरीरासाठी पोषक आहेत. उदाहरणार्थ आपण मकर संक्रांत घेऊया, त्यामध्ये आपल्याला सांगितलेले तुम्ही ऊस खा, भुईमुगाच्या शेंगा असतात, बाकीचे सगळे वाटाणा, हरभरा हे सगळं, कारण त्यावेळेस ते अवेलेबल असतात, आपल्या शेतीतनं उत्पादनात ते बाहेर आलेले असतात आणि म्हणून ते आपल्याला खायला सांगितलेले आहेत. थंडीमध्ये ते पोषक असतात. तिळगुळच का खायला सांगितलं, म्हणजे आपल्या ऋतूनुसार आपल्या शरीराला जे गरजेचं आहे त्यानुसार आपल्या सणांची निर्मिती केलेली आहे असं मला वाटतं. गणपती, आता नुकतेच गणपती झाले, गणपती बसवण्याचं काय कारण असतं? दंतकथा अशी आहे गणपतीच्या बाबतीमध्ये, व्यास ऋषी जे आहेत ते महाभारत सांगत होते आणि गणपती महाभारत लिहित होते. आणि महाभारत ते जेव्हा लिहित होते तेव्हा अट अशी होती की त्यांनी जेव्हा चालू केलं तेव्हा ह्यांनी थांबायचं नाही लिहिताना. आणि आत्ताचा जो महिना आहे गणपती बसण्याचा तो भाद्रपद महिना आहे आणि भाद्रपद महिन्यामध्ये उष्णता खूप असते. आपण इंग्रजी महिन्यानुसार म्हटलं तर ऑक्टोबर हीट असं म्हणतो आत्ताच्या उष्णतेला, बरोबर आहे. आणि ह्या हीटमुळे काय झालं की जेव्हा गणपती ते महाभारत लिहित होते तेव्हा त्यांनी ते मातीचा गणपती, पार्थिव गणपती बनवलेला असतो, म्हणजे त्यांना मातीचा लेप दिलेला असतो किंवा उटी दिलेली असते. म्हणजे आपण बघतो ना, आता ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरात गेलो किंवा पंढरपूरला गेलो तर विठू माऊलीला उन्हाळ्यामध्ये चंदनाची उटी दिलेली असते की त्यांना उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून. असंच गणपतीला त्यांनी मातीचा लेप दिलेला असतो की त्यांना उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून. आणि मग त्या दिवशी ज्या दिवशी तो लेप दिला ते म्हणजे आपण गणपती बसवण्याचा दिवस, बरोबर आहे, गणेश चतुर्थी. आणि ज्या दिवशी तो लेप काढला ते म्हणजे अनंत चतुर्दशी, म्हणजे आपण गणपती विसर्जन करण्याचा दिवस, अशी त्याच्या मागे कथा आहे. करेक्ट करेक्ट. आता नवरात्री पण येते, नवरात्रीमध्ये का बरं उपवास करतात? हा ऋतू बदलाचा काळ आहे, म्हणजे पावसाळा संपून आपण हिवाळ्याकडे येणार आहोत. हा ट्रान्झॅक्शनचा पिरियड आहे आणि जेव्हा ऋतू बदलतो त्याचे आपल्या शरीरावरती पण परिणाम होत असतात. आता सगळीकडे जर तुम्ही बाहेर पाहिलं तर आपण सांगतो की व्हायरल आहे, कोणाला थंडी असेल, कोणाला ताप असेल, हे सगळे आजार चालू असतात. जेव्हा ऋतू बदल होतो तेव्हा होतच असतं हे. आणि ह्या पिरियडमध्ये आपल्याकडनं जर खाणं जास्त झालं तर आपल्याला जुलाब म्हणा, सरदी म्हणा, ऑइली खाल्लं तर ह्या गोष्टी होणार. त्यामुळे जर आपण थोडेसे जर उपवास केले, उपवासाचा अर्थ असा नाहीये की तुम्ही साबुदाणा खा, तेलकट खा, असं नाहीये. त्याच्यामध्ये आपल्याला फल आहार घ्यायला सांगितलंय आणि कमी खा. कमी खाचा अर्थ असा नाहीये की तुम्ही जेवू नका किंवा काय नाही, एक वेळ जेवून पण तुम्ही उपवास करू शकता. ह्याला आपण लंघन पण म्हणू शकतो की जे आपल्या शरीरासाठी गरजेचं आहे. की आता आपण जेव्हा आपण दोघी बोलत आहोत आणि आपल्याला बोलून बोलून जर थकलो तर आपल्याला ब्रेकची गरज आहे, तसं पण आपल्या शरीराला ब्रेकची गरज असते अन्नासाठी, आणि म्हणून हा उपवासाचा पिरियड आहे असं मला वाटतं. आता म्हणजे नवरात्रीचे जे 9 रंग असतात त्यांचं काय महत्व आहे? का बरं त्या दिवशी तो कलर आपण वेअर करायचा आणि कसं ठरतात ते रंग की ह्या दिवशी हाच रंग घालायचा? असं काही त्याच दिवशी तो रंग घालायला पाहिजे किंवा त्याचा काहीतरी आपल्या शरीरावरती इफेक्ट होतो असं नक्कीच नाहीये. पण काय आहे माहितीये का, हा बिझनेसचा एक प्रकार झालेला आहे, मार्केटिंग आहे प्रत्येकाचं. आणि त्याच्या मागे थोडंसं असं कारण आहे की जर आपण चंद्र पाहिला, जी आपली 9 ग्रह आहेत आणि 9 रंग सांगितलेले आहेत, तर चंद्राचा रंग आहे पांढरा. मग आपण चंद्रानंतर पाहिला सूर्य, त्याचा रंग आहे लालसर पिवळसर किंवा ऑरेंज कलर असं म्हणूयात आपण. मंगळाचा रंग आहे लाल, बुधाचा रंग आहे हिरवा, गुरुचा रंग पिवळा आहे. अशी जी ग्रहांची रंग आहेत, शनीचा रंग निळा आहे, काळा आहे, राहू केतूचा रंग. मग अशी जेव्हा हे होतं, शुक्राचा रंग पांढरा आहे. आणि मग कोणाच्या तरी डोक्यात सुपीक कल्पना आली असणार आहे किंवा आपण ह्या वारांचा आणि रंगांचा जोड करूयात आणि मार्केटिंग करूयात. आणि एक पिल्लू सोडून दिलं बाजारामध्ये, मार्केटमध्ये, की त्याचं आपल्याला माहितीये आज काय रूप घेतलेलं आहे. की महिलांना असं वाटतं की त्या दिवशीची त्या रंगाची जर मी साडी घातली नाही तर काहीतरी माझ्यावरती संकट कोसळेल की काय, इतका त्या मनावरती परिणाम झालेला आहे. असं काही नाहीये. आणि ग्रहांचीच नावं आपल्या वारांना दिलेली आहेत. मी आता मगाशी जे सांगितलं की चंद्र जर म्हटलं तर आपण सोमवारी म्हटलं की चंद्राचं हे करतो, बरोबर की नाही. मंगळवारी मंगळ ग्रह आला, बुधवारी बुध ग्रह आला, कारण ग्रहांचीच नावं वारांना दिलेली असल्यामुळे असं त्याच्याशी रंगाचं नातं जोडलेलं आहे, बाकी काही नाही. आणि जे आपण घटस्थापना करतो, घट बसवतो आपण त्याला म्हणतो, काय असतं त्याच्या मागे? हा, घटाचा अर्थ काय आहे माहितीये का, हे मातीचं भांड आहे. हे काय आपण एरवी जेव्हा आपण कलश म्हणतो तेव्हा तांब्याचं भांड असतं, त्यात पाणी भरलेलं असतं. जल हे जीवन आहे शेवटी,
आणि म्हणजे पाण्याशिवाय आपण जिवंतही राहू शकत नाही. घट जेव्हा आपण मांडतो तेव्हा हे मातीचं भांडं असतं आणि तांब्याच्या किंवा स्टीलच्या धातूच्या भांड्यातनं पाणी पाझरत नाही, बाहेर नाही येऊ शकत. पण मातीच्या भांड्यातनं पाणी पाझरतं, बाहेर येतं. आणि फक्त नुसतं घट नाही बसवल्या जात. एरवी आपण जेव्हा कलश ठेवतो तेव्हा आपण तांदळावरती कलश ठेवत असतो. पण जेव्हा आता हे मातीचं जे घट बसवणार आहोत आपण, तो खाली आपल्याला काळी माती टाकलेली असते आणि त्यात सप्तधान्य टाकलेली असतात आणि त्यावरती तो कलश भरून ठेवलेला असतो. त्यातलं ते पाणी पाझरून जे बाकीची धान्य आहेत ती उगवायला पाहिजे म्हणून तो घट बसवलेला असतो. आणि घट म्हणजे सृजन, निर्मिती करायची आहे आपल्याला. आणि आता जी पेरणी होत असते, हरभरा असेल, गहू असेल, हे सगळं, की काही लोक असं म्हणतात की तो घट कसा येतो, म्हणजे ते धान्य कसं येतं, ह्यावरती ह्या वर्षीची सुगी कशी असेल ह्याचा अंदाज बांधतात आणि म्हणून घटस्थापन. नाईस. हे मला पण आत्ताच समजतंय. लहानपणापासून बघतेय घरी घट बसवलेले असतात, ते छान छान धान्य उगवतं, ते बघायला भारी वाटतं. 9 दिवशी आई म्हणा, आजी म्हणा, वेगवेगळ्या फुलांची माळ करून घटाला घालत असते. पण हे सगळं सृजन, ह्या धरती मातेचं सृजन बघण्यासाठी असतं, हे मला पण आजच कळतंय. छान. उषाताई, ज्योतिष या विषयाकडे तुम्ही बिझनेस म्हणून पाहता का? हो, नक्कीच. कारण नक्कीच ते उदरनिर्वाहाचं पण एक साधन होऊ शकतं. कसं आहे माहितीये का, जसं सगळ्या गोष्टींमध्ये साक्षर होणं गरजेचं आहे. आपल्याला वाचता येणं ह्याला आपण साक्षर म्हणतो. आता जर मला मोबाईल चांगला हाताळता येतं तर मी मोबाईलच्या ह्याच्या बाबतीत साक्षर आहे. तसं ज्योतिषच्या ह्याच्यामध्ये पंचांग हा जो विषय आहे तो कळणं हेही तितकंच महत्वाचं आहे आणि आपल्याला छोट्या मोठ्या गोष्टी नक्कीच त्यातनं कळू शकतात. म्हणून मी ह्याच्याकडे बिझनेस म्हणून नक्कीच बघेल. आणि मी म्हणजे एक उद्योजिका म्हणून यशस्वी आहे असं मला वाटतं. अरे वा. या क्षेत्रामध्ये कसा सुरू आहे तुमचा बिझनेस? खूप छान. कारण आतापर्यंत मी एक 10-12 वर्ष झाले ह्याच्यामध्ये आहे, ह्या बिझनेसमध्ये. तर खूप सुंदर, बऱ्याच जणांना मदत करताना पण खूप आनंद होतो. छोट्या छोट्या गोष्टी असतात, त्यांना कळत नाहीत आणि आपण जेव्हा हेल्प करतो आणि त्यांना त्याची मदत होते तेव्हा खूप बरं वाटतं. काही उदाहरणं अशी असतात की लग्नाच्या वेळेस सपोज लग्नपत्रिका घेऊन लोक येतात आमच्याकडे आणि ही गुण जुळत नाहीत वगैरे, किंवा हे कसं जुळतं, मला मंगळच आहे का, मंगळ असेल तर कसं, म्हणजे कालसर्पयोगच आहे का, अशा बऱ्याच काही, ही शांती आहे का, हे असंच आहे का, ते तसंच आहे का, असे प्रश्न घेऊन लोक येतात. आणि जेव्हा आम्ही त्यांना ह्यातनं बाहेर काढतो जे काय आहे खरं सांगून, तर तेव्हा खूप बरं वाटतं. आणि अशा आता प्रत्येक क्षेत्रातली लोक आहेत माझ्याकडे आणि त्यांना त्यांचा आनंद बघून आम्हालाही खूप बरं वाटतं. कसं असतं की प्रत्येक व्यक्तीला माझं भविष्य काय आहे हे जाणून घेण्याची आस्था असतेच. आणि उद्या काय होणार आहे हे जसं आपल्याकडे एक प्रश्नचिन्ह आहे आणि ते प्रश्नचिन्ह आपण म्हणतो ना, बंद मुठ्ठी जर असेल तर ती प्रत्येकाला उघडून बघावं अशी वाटत असते. तसं तर माझ्याकडे स्त्रियांचं पण आहे आणि प्रत्येक क्षेत्रातली आहेत. असं नाही की हेच एक क्षेत्र म्हणून. शैक्षणिक क्षेत्र असेल, घरगुती महिला असतील, पुरुष असेल, मुलांचा वर्ग असेल, हल्ली आपल्या IT जरी आपण फील्ड पाहिली हे असेल, मी म्हणेल फिल्म इंडस्ट्री असेल, सगळ्या क्षेत्रातली लोकांना उत्सुकता असते आणि उद्या काय होणार आहे. आणि मला असं वाटतं की जर मला कळत असेल की माझं उद्या ह्या गोष्टीतनं नुकसान होणार आहे की माझा फायदा होणार आहे आणि मला जर थोडाफार अंदाज आला, आता उदाहरणार्थ जर मला माहिती असेल की ह्या 2 दिवसामध्ये पाऊस येणार आहे तर मी माझ्यासोबत छत्री ठेवेल. आणि जर मला माहिती नसेल तर मी ठेवणार नाही आणि नाही ठेवली तर मी भिजेल, नंतर मला जो काय होणार आहे तो त्रास मला भोगावा लागेल. आणि जर मला अगोदर थोडंसं जर कळणार असेल तर मी नक्कीच त्याची काळजी घेईल. आणि ह्यामुळे उत्सुकतेमुळे म्हणा किंवा ह्या माहितीमुळे, रिझल्ट आल्यामुळे लोकांचा कल आहे ह्याच्याकडे बघण्याचा. सुंदर. तुम्ही एक उद्योजिका म्हणून तर खूप छान कार्य करतच आहात, पण तुमचे सोबतच श्री स्वामी समर्थ संस्कार वर्ग सुद्धा सुरू आहेत, ज्यामधून तुम्ही एक नवीन येणाऱ्या पिढीला जबाबदार नागरिक कसं बनवता येईल यासाठी सुद्धा खूप छान काम करताय. खूप छान वाटलं मॅडम तुम्हाला भेटून. खूप सुंदर काम करताय तुम्ही. असंच सगळ्यांना चांगली पॉझिटिव्हिटी पसरवत राहा आणि खूप खुश राहा. खूप मोठ्या स्ट्रगलमधून आलाय तुम्ही आणि त्या स्ट्रगल म्हणजे एवढ्या 30 वर्षांच्या स्ट्रगल करून तुम्ही इथपर्यंत पोहोचलाय. आणि एक मूल झालं नाही म्हणून शेकडो मुलांना घडवण्यासाठी तुम्ही जे प्रयत्न केलेत आणि आज जे शेकडो मुलांना तुम्ही घडवताय हे खरंच खूप इन्स्पायरिंग आहे. आपल्या वाढीव मंडळी पॉडकास्ट चॅनलमध्ये नवरात्रीमधल्या या 9 दुर्गांच्या एपिसोड्समध्ये त्या एक दुर्गा म्हणून आपल्याला लाभल्या.
म्हणून मी उषाताईंचं खूप खूप धन्यवाद मानते. थँक्यू उषाताई, खूप छान वाटलं तुम्हाला भेटून. धन्यवाद प्रतीक्षा. ह्या वाढीव मंडळीमध्ये तुम्ही आम्हाला आमंत्रित केलं, बोलण्याची संधी दिलीत आणि जे काही आतमध्ये खूप दिवसाचं असं साचलं होतं त्याच्यासाठी अशी छानशी वाट मोकळी करून दिलीत आणि दुर्गाचं जे तुम्ही आम्हाला सन्मान दिलेला आहे त्या ह्याच्यामध्ये पंक्तीमध्ये नेऊन बसवलं. खरंच त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि तुम्ही हे एक दुर्गाच आहात. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू सो मच. तर तुम्हालाही ज्योतिष रिलेटेड काही प्रॉब्लेम्स तुम्ही फेस करत असाल किंवा तुमच्या मुलाला सुद्धा तुम्हाला असं छानशा संस्कार वर्गामध्ये घालायचं असेल तर मॅडमचा श्री स्वामी समर्थ संस्कार वर्ग आहेच. सोबत ज्योतिष म्हणून तुम्हाला जर त्यांना म्हणजे एक जेन्युइन ज्योतिष जेव्हा आपण शोधत असतो, त्यांना तुम्हाला जर ज्योतिष म्हणून कॉन्टॅक्ट करायचं असेल तर त्यांच्या सगळ्या कॉन्टॅक्ट डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देतेय, तिथून तुम्ही त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करू शकता.